कानपूरमध्ये एका माकडानं आपल्या साथीदाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची कशा प्रकारे पराकाष्ठा केली याची दृश्य आपल्या समोर दिसतात। कानपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती। 25,000 व्होल्टच्या विद्युत तारांशी एका माकडाचा संपर्क झाला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला। आपण बघू शकतो दृश्यामध्ये। त्यामुळे हे माकड मरणासन्न अवस्थेत होतं। त्याचवेळी त्याचे 2 साथीदार तिथे आले आणि मित्राला वाचवण्यासाठी सुरू झाली प्रयत्नांची पराकाष्ठा। या माकडानं ॲक्युप्रेशर, वॉटर थेरपी अशा सर्वच प्रकारचे प्रयोग या महाशयाने आपल्या मित्रावर लीलया केले आणि गंमत म्हणजे त्याच्या या सर्व प्रयत्नांना यशही आलं। या वानर महाशयांचं कसं पाहून स्टेशन परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला खरा, पण आता कानपूरच्या या हार्ट स्पेशालिस्टला नेमक्या कोणत्या कोट्यातून डॉक्टर करावं असा सवाल मानव जातीसमोर पडला तर नवलच। आपण बघू शकतो हे दृश्य। त्या माकडानं माणुसकीचं दर्शन घडवलेलं आहे। एवढ्या मोठ्या वॉल्टचा त्याला चटका बसला होता आणि मात्र 2 माकडांनी त्याचा जीव वाचवण्याचा कशा तऱ्हेने प्रयत्न केला। एक प्रेम त्याच्यामध्ये दिसून आलं। कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये याला उठवायचं। सर्व प्रकार मेडिकल सायन्समधले सगळे प्रकार जे आपण पुस्तकात शिकतो, थेरपीजमध्ये शिकतो, ते त्याने लीलया या माकडासाठी केले आणि खरोखरच मानव जातीसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला। आज आपण बघतो की रेल्वे रुळावर माणूस मरूनही पडलेला असतो, मात्र त्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात। मात्र वानर जातीकडून हे शिकायला काहीच हरकत नाही आणि बघू शकतो आपण बरोबर त्याला जीव आलेला आहे कशा तऱ्हेनं आता। आणि अर्थातच तो एकदा त्याच्या शरीरामध्ये हा जीव पाहून तो माकड देखील हुश त्यानं केलं आणि आता त्याला बाहेर काढण्यात त्याला खूप यश आलेलं आहे। खरोखरच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट, एक आनंददायी क्षण असा आपण देखील अनुभवतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।